नमस्कार मित्रांनो, एखादी स्त्री तुमच्यावर प्रेम करते का हे ती नेहमी शब्दांनी सांगत नाही, पण तिचे डोळे, तिचं वागणं, तिचे छोटे छोटे हावभाव खूप काही सांगून जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, स्त्री जेव्हा मनापासून एखाद्या पुरुषाच्या प्रेमात पडते तेव्हा ती नकळत कोणते शारीरिक इशारे देते. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण काही इशारे इथे असे आहेत की जे बहुतेक पुरुष ओळखूच शकत नाहीत. तर नंबर 1, ती सतत तुमच्याकडे पाहते. जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे अशा वेळी जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला मनापासून पसंत करू लागते तेव्हा तिचे डोळे वारंवार त्याच व्यक्तीला म्हणजेच त्याच पुरुषाला शोधत राहतात. मित्रांनो, अशा वेळी तुम्ही काही बोलत असाल, उभे असाल किंवा शांत बसलेले असाल तर तिची नजर तुमच्यावर येत राहते. आणि विशेष म्हणजे तुमची नजर तिच्याकडे गेली की पटकन नजर खाली करते किंवा हलकंसं हसते. हे फक्त प्रेम आकर्षण नसतं, तर हे मन गुंतल्याचं पहिलं लक्षण असतं. नंबर 2, तुमच्यासमोर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य येते. सगळ्यांसोबत ती सामान्य हसते, पण तुमच्यासमोर तिचं हसू वेगळंच असतं. ते हसू बनावट नसतं, ते मनातून आलेलं असतं. तुमची एंट्री होताच तिचा चेहरा उजळतो. नकळत ती आनंदी होते, कारण ज्या व्यक्तीवर मन जडतं त्याची उपस्थितीच मनाला शांत करते. नंबर 3, वारंवार ती केस ठीक करते. हा एक खूप मोठा संकेत आहे आणि हा एक कॉमन आणि महत्त्वाचा इशारा देखील समजला जातो. मित्रांनो, बघा, तुम्ही समोर आलात की ती तिचे केस ठीक करू लागते, ओढणी व्यवस्थित करत असेल, चेहरा नीट करत असेल, कारण तिच्या मनात एकच विचार चालू असतो, तो म्हणजे मी त्याच्यासमोर सुंदर दिसली पाहिजे. मित्रांनो, ही गोष्ट ती मुद्दाम करत नाही, तर ते नकळत होत असतं. नंबर 4, बोलताना ती तुमच्या जवळ येते. स्त्री जेव्हा एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवते ना, तेव्हाच ती त्याच्या जवळ येते आणि तिला कम्फर्टेबल वाटतं. जर ती बोलताना तुमच्या जवळ उभी राहते किंवा तुमच्याशी बोलताना अंतर कमी करत असेल तर मित्रांनो, तर समजून जा, तिच्या मनात तुमच्यासाठी खास भावना निर्माण झालेल्या आहेत. कारण स्त्रिया सहज कोणालाही तिच्या पर्सनल स्पेसमध्ये येऊ देत नाहीत. नंबर 5, तुमच्या छोट्या गोष्टींकडेही तिचं जास्त लक्ष असतं. म्हणजे बघा ना, तुम्ही आज शांत का आहात, तुम्ही जेवलात का, तुम्ही उदास का दिसताय. मित्रांनो, इतकं तुम्हाला ती बारीक ऑब्झर्व करत असते. आणि ती जर हे नोटीस करत असेल तर ती फक्त तुमच्याकडे बघत नाही, तर मनापासून तुम्हाला समजून घेते. प्रेमाची सुरुवात नेहमी काळजीतून होत असते. मित्रांनो, नंबर 6, तुमच्या स्पर्शाने ती घाबरत नाही. कधी नकळत हात हातालाच लागला किंवा खांदा टच झाला तर मित्रांनो, ती लगेच रागवत नाही. जर याउलट थोडी शांत होते किंवा हलकीशी नर्वस होते, म्हणजेच बघा, कारण तिच्या मनात तुमच्याबद्दल आपलेपणा तयार झालेला असतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक स्त्रीच्या मर्यादा आणि कम्फर्ट महत्त्वाचा असतो. तिच्या संमतीशिवाय काहीही चुकीचं करणं म्हणजे हे चूकच आहे. नंबर 7, तुमच्यासमोर ती जास्त लाजते. इतरांसमोर कॉन्फिडन्स असणारी मुलगी जे तुमच्यासमोर अचानक लाजते किंवा तिचे शब्द अडकू लागतात, कारण ज्या व्यक्तीला आपण मनापासून पसंत करतो त्याच्यासमोर भावना लपवणं देखील कठीण जातं. नंबर 8, ती तुमच्या विनोदांवर जास्त असते. तुमचा साधा जोक जरी असला किंवा काही विशेष जरी नसला ती गोष्ट, तरीसुद्धा ती मनसोक्त हसते, कारण तिच्यासाठी तुमची उपस्थितीच खूप स्पेशल असते. प्रेमात पडलेली स्त्री त्या पुरुषाच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्येही आनंद शोधत असते. नंबर 9, ती वारंवार तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. बघा ना, म्हणजे एखादी स्त्री जर वारंवार तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असेल, तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असेल, कारण नसताना मेसेज करणे, स्टेटसला रिप्लाय देणे, छोट्या कारणांनी कॉन्व्हर्सेशन सुरू करते, हे सगळं तिच्या मनातील एक अटॅचमेंट दाखवत असतं आणि ती वेळ काढते, कारण तिच्यासाठी तुम्ही महत्त्वाचे बनलेला असता. नंबर 10, तुमच्यासमोर तिचा आवाज बदलतो. हे खूप लोक नोटीस करतात. तुमच्यासोबत बोलताना तिचा आवाज हलका, मऊ आणि प्रेमळ होतो, कारण भावना आवाजातूनही बाहेर पडतात. तुमच्याबद्दल छोटी छोटी माहिती लक्षात ठेवते. तुमचा आवडता रंग, तुमचं आवडतं गाणं, तुम्हाला काय आवडतं नाही, या छोट्या गोष्टी जर तिला लक्षात राहत असतील तर समजून जा, तुम्ही तिच्या मनात एक जागा बनवली आहे, कारण
स्त्रिया फक्त त्या व्यक्तीच्या गोष्टी लक्षात ठेवतात जी व्यक्ती त्यांच्यासाठी खूप खास असते. आता नंबर 12, ती तुमच्यासमोर स्वतःला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करते. तुमच्यासमोर जास्त नीट तयार होईल, जास्त ॲक्टिव्ह राहील किंवा स्वतःकडे तुमचं लक्ष खेचण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, हे सगळं ती करण्यासाठी, म्हणजेच ती जे हे करते ना त्या कारणासाठी करते की कारण तिच्या मनात तुम्ही स्पेशल आहात. नंबर 13, तुम्ही दुसऱ्या मुलीशी तर बोललात तर ती शांत होते. ही भावना जेलसी आणि पेक्षा जास्त अटॅचमेंटची असते. मित्रांनो, तुम्ही दुसऱ्या मुलीशी जास्त बोलताय, जर तिच्या चेहऱ्यावर अचानक शांतता येते, थोडासा राग दिसतोय, ती काही बोलणार नाही पण तिच्या वागण्यात बदल दिसते. मित्रांनो, कारण जिथे प्रेम असतं तिथे काळजी आणि थोडी असुरक्षितता नक्कीच असते. नंबर 14, ती तुमच्यासमोर नकळत स्माईल करते. तुम्ही जरी तिच्याशी काहीच बोलणार नसाल तरी ती स्वतःहून बोलणे किंवा हसणे हे खूप काही सांगून जातं. कारण ती स्त्री, जर मित्रांनो विचार करा ना, म्हणजे स्त्री स्वतःहून बोलते, स्वतःहून हसते, कारण मनाला आवडणारी व्यक्ती दिसली की चेहरा आपोआप आनंदी होतो. चेहऱ्यावर एक वेगळंच स्मित हास्य किंवा चेहऱ्यावरचा रंग आपोआप खुललेला असतो, चेहरा प्रफुल्लित दिसतो. मित्रांनो, समजून जा, त्या व्यक्तीला तुम्ही नक्कीच आवडू लागला आहात. नंबर 15, तिचे डोळे सत्य सांगतात. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ती म्हणजे ती स्त्री शब्दांनी खोटं बोलू शकते. ती शब्दांनी खोटं बोलू शकते पण तिचे डोळे अजिबात नाही. जर तिच्या नजरेत काळजी असेल, आपुलकी दिसत असेल, तुम्ही दिसलात की एक चमक तिच्या चेहऱ्यावर निर्माण होत असेल, तर समजून जा ती तुमच्यासाठी खूप खास फिलिंग्स तिच्या मनात आहेत आणि ती तुम्हाला पसंत करू लागली आहे. तुमचा सहवास तिला आवडू लागला आहे, तुमच्याशी बोलणं, तुमच्याशी जवळीक तिला आवडू लागली आहे. म्हणून ती स्त्री मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक हसू प्रेम नसतं. प्रत्येक हसू प्रेम नसतं आणि प्रत्येक इशारा रिलेशनशिप मध्ये बदलतोच असं नाही. पण एखादी गोष्ट म्हणजे बघा ना, एखादी स्त्री असं वारंवार हे संकेत देत असेल तर तिच्या मनात तुमच्याबद्दल भावना असण्याची शक्यता नक्कीच असते. कारण हे इशारे तेव्हाच मिळतात. आणि दुसरं म्हणजे, पण ही एक गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, खरं प्रेम हे आदर, विश्वास आणि समजूतदारपणावर टिकतं. मित्रांनो, तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की यापैकी कोणता इशारा तुम्हाला सर्वात जास्त जाणवला आहे. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि असाच तुम्ही चॅनलला सपोर्ट करत राहा अशी मी तुम्हाला सर्वांना मनापासून कळकळीची विनंती करते. धन्यवाद.